नमस्कार सर्वांना। ही रेसिपी माझ्या आईची स्पेशालिटी आहे। ही एकदम साधी सोपी भाजी आहे, पण मला माझ्या आईची हातची भाजी खूप आवडते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, प्रत्येकाची आई खूप छान जेवण बनवत असते आणि त्यात ही माझी भाजी माझी खूप फेवरेट आहे। माझी आई ही भाजी एकदम छान बनवते, एकदम खास अशी सोप्या पद्धतीने बनवते। त्यात मेन दोनच गोष्टी आहेत, कांदा आणि डाळ। ही हरभऱ्याच्या डाळ कांद्याची भाजी आहे, जी करायला पण एकदम सोपी आहे आणि खायला तर खूपच चविष्ट आणि रुचकर असते। याच्यासाठी पहिली टिप हेच आहे की आपण हरभऱ्याची डाळ सर्वात आधी 1 तासभर किंवा अर्धा तास किमान भिजत ठेवायची पाण्यात, म्हणजे ती छान अशी शिजली जाते आणि ते डाळीचे असे मऊ झाले म्हणजे चवीला पण छान लागते। मग बाकी कांदा असा मस्त तेलात छान परतून घ्यायचा, त्यात लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरीची फोडणी करायची आणि आपल्याला आवडत असला तर टोमॅटो घालायचा। माझी आई टोमॅटो घालत नाही, पण मी आता याच्यामध्ये टाकला आहे आणि नंतर मस्त छान ते मसाले परतून घ्यायचे। लाल मिरची पावडर वगैरे टाकायची, छान अशी आपल्या चवीनुसार तिखट आपण हे करायचं आणि नंतर त्यात टाकली मी कोथिंबीर परतताना थोडीशी, नंतर त्यात घालायचा कांदा हरभऱ्याची डाळ घालायची आणि ती छान अशी परतून घ्यायची। 3-4 वेळा त्याला पाणी न घालता असेच वाफेवर झाकण ठेवून वाफलवून घ्यायची, म्हणजे असं डाळीला असं छान असा फ्लेवर येतो मसाल्यांचा। आणि त्याच्यानंतर बघा थोडं जास्त पाणी घालायचं डाळ शिजायला। त्याच्यानंतर डाळ अशी छान शिजली की मग ते असं शेंगदाण्याचा कूट हवा असलं तर घालायचा, तो मॅन्डेटरी नाही आहे, पण घातला तर अजून छान अशी भाजी मिळून येते। मग अशा पद्धतीने आपली डाळ कांद्याची साधी सोपी भाजी तयार होते। जास्त इन्ग्रेडियंट्स आणि जास्त असं काही तामझाम पण नाही आहे ह्या भाजीला, पण माझ्या आई ही भाजी खूप छान बनवते। आमच्या इथे पूर्वी उन्हाळ्यामध्ये कोणाला असं जर केळवण करायचं असले तर माझी आई हा बेत आवर्जून करायची, म्हणजे आमरस, चपाती आणि त्याच्यासोबत ही डाळ कांद्याची भाजी। एकदम छान असा बेत होतो आणि तेच आठवून आता उन्हाळा पण सुरू आहे, त्यामुळे मी हाच बेत केला, आमरस, चपाती आणि डाळ कांद्याची भाजी। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप छान होते आणि शक्य असल्यास हेच कॉम्बिनेशन ट्राय करून बघा, आमरस आणि डाळ कांदा एकदम छान लागते हे सोबत। आणि शक्य असल्यास सोबत पापड वगैरे तळला तरी चालेल। मी इथे एवढं नाही केलं, माझं बाळ छोटं आहे, त्यामुळे बाळाच्या सोबत त्याला बघत हे भाजी मला मॅनेज करावी लागली। माझी डाळ खूपच जास्त वेळ भिजत होती, जिथे मला अर्धा तास डाळ भिजवायची होती तिथे पूर्ण 1-1.5 तास भिजवली गेली। बाळ रडत असल्यामुळे मला असा स्वयंपाक करायला लागतो, मध्ये मध्ये ब्रेक घेऊन कट्समध्ये थोड्या अंतराने मी हे सगळं आवरत होते। पण तुम्ही नक्की एकदा ही भाजी ट्राय करून बघा आणि झाल्यानंतर अशी मस्त कोथिंबीर त्याच्यावर हिरवी चिरून अशी गार्निश करा, खूप छान होते भाजी आणि खायला तर खूपच सुंदर लागते। ज्यांना डाळ आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवर्जून खातील असं मला तरी वाटतं। तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा, थँक्यू। हे माझ्या आईच्या हातचा मेनू मी सर्व केला, आमरस, चपाती आणि डाळ कांद्याची भाजी। आमच्या घरात तर हा मेनू सगळ्यांना खूप आवडतो। तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा।